संबंध नसतो, हे माझं वैयक्तिक मत आहे. बरं, तुम्ही हेल्थ कॉन्शियस आहात, तुम्ही डायटिंग करता, 16-16 तास तुम्ही डायटिंग करत असता, तुम्ही काही खात नाही त्या काळामध्ये, उपवास करता, हे कसं काय जमतं? नाही, सवय झाली. मी एक 16 तास? हो, 16 तास. मी रात्री 10च्या आतमध्ये जेवण उरकायचा प्रयत्न करतो. रात्री 10ला खाल्लं की मग दुपारी 2 वाजेपर्यंत काही खायची गरज पडत नाही. मग तो माझा एक रुटीन सेट झालेला आहे. मी निवडणूक प्रक्रियेत पण सगळं पार पाडलं. मी एक पाहिलं की कोणत्याही गोष्टीचं सातत्य राहिलं की सोपं होतं. मलाही कंट्रोल नाही व्हायचं. म्हणजे मी जर ठरवलं डाएट करायचं होतं ते पॉसिबल होत नव्हतं. मी वेड्यात काढायचो लोकांना की असं कसं कोणी राहू शकतं. मला सकाळी फुल नाश्ता क्रेविंग्ज नाही होत. मला रात्री क्रेविंग होतं. अर्ली, सो नाही, अर्ली कुठे, त्यामुळे मी 10 वाजेपर्यंत खातो. माझं जो विंडो आहे ती मी रात्री 10 पर्यंत ठेवली. मी जर काही नाही खाल्लं, मी जर 7 वाजता जेवण केलं तर रात्री मी झोपू शकत नाही. म्हणजे ते प्रत्येकाचा व्यक्ती स्वभाव असतो. म्हणजे ज्या व्यक्तीला जी सूट होईल, डाएटच काय तुमच्या शरीराला सूट झालं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. दुर्दैवाने काय होतं, माझे वडील खूप व्यायाम करायचे, करतात आजही. ते माझ्या तेवढं येत नाही. मी चालतो त्यामुळे तितकं हेवी वॉकिंग होत नाही, हेवी एक्सरसाइज होत नाही. मग तो होत नाही तर मग त्याला कॉम्पन्सेट काहीतरी केलं पाहिजे. तर हे डाएटने कॉम्पन्सेट करायचा मी प्रयत्न करतो. श्रीगोंदा ही तशी संतांची भूमी आहे.